नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं शेतशिवार या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. नुकतीच आम्ही पूर्व हंगामी ऊस लागवड केली. त्यासाठी आम्ही ऊसाचं बियाणं निवडलं आहे 9 महिन्याचं. ऊसाची जात आहे को 86-032. पूर्व हंगामासाठी को 86-032 शिवाय आपण फुले 265 या मध्यम पक्वतेच्या आणि को 94-012, को सी 671, VSI 434 आणि 10,001 या लवकर पक्व होणाऱ्या सुधारित जातींची सुद्धा निवड करता येते. त्याशिवाय कोल्हापूर विभागासाठी को 92-005 या वाणाचीही शिफारस केली जाते, पण आपण या ठिकाणी को 86-032 हा वाण निवडलेला आहे. पूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी योग्य कालावधी हा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर मानला जातो. पण पाऊस काळ जास्त झाल्यामुळे पाऊस सारखंच पडत असल्यामुळे आपल्याला उशीर झाला. आपली लागवड झालेली आहे 8 डिसेंबरला आणि आपण या ठिकाणी लागवड करणार आहोत 1 डोळा पद्धतीने. 2 डोळा पद्धतीने सुद्धा लागवड केली जाऊ शकते, करता येते. एकतर 1 डोळा पद्धतीने करा किंवा 2 डोळ्या पद्धतीने करा. त्यापैकी 1 डोळा पद्धतीने केली तर बेण्याची संख्या कमी लागते, बेणं कमी लागतं. अशा पद्धतीने आपण 1 डोळा पद्धतीने याची तोडणी करून घेतलेली आहे, बेणं तयार केलेलं आहे, खांडलेलं आहे आणि यावर बेण क्रिया करून आपण अंदाजे 1.5 फुटावर एक असा हा डोळा ठेवलेला आहे आणि डोळा लावताना तो डोळा वरच्या बाजूने आला पाहिजे. तसेच सरीतला तर आपला आहे 5 फूट म्हणजे 5 बाय 1.5 असं आपण ऊसाची लागवड करत आहोत आणि आपण कोरड्यामध्येच ऊस लावत आहोत. पाण्यामध्ये आपण ऊस लावत नाही. आपण सुरुवातीला कोरड्यातच बेणं पुरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पाणी देऊन घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीनं डोळा वरच्या बाजूला असला पाहिजे आणि हे अंतर 1.5 फूट ठेवलेलं आहे. बेणं अंतरून घेतल्यानंतर त्यावर अशी थोडी थोडी माती पसरायची आहे. जास्त माती टाकायची नाही. जास्त माती टाकली तर बेणं उगवायला वेळ लागतो. माती अंतरल्यानंतर त्याला हलकं पाणी देऊन घ्यायचं.